धामणगाव एज्युकेशन सोसायटी धामणगाव रेल्वे द्वारा संचालित हिंदी भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती 444709 खालीलप्रमाणे अनुदानित तत्वावरील शिक्षण सेवकांच्या जागा भरणे आहे. मित्रांनो, ही दिलेली जाहिरात अमरावती जिल्ह्यातील आहे. शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे धामणगाव एज्युकेशन सोसायटी धामणगाव रेल्वे द्वारा संचालित. ही संस्था हिंदी भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आहे आणि शाळेचे नाव दिले आहे सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय. खाली दिलेले रिक्त जागा किंवा खाली दिलेले रिक्त पद अनुदानित तत्वावरील शिक्षण सेवक किंवा शिक्षण सेवकांच्या जागा या ठिकाणी या दिलेल्या हायस्कूलमध्ये व कनिष्ठ महाविद्यालयात भरण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1 पद किंवा पदाचा हुद्दा किंवा पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षण सेवक. पदसंख्या किंवा संख्या 1 जागा. विषय व इयत्ता कला 8 करिता, वर्ग 11वी ते 12वी करिता. शैक्षणिक पात्रता MA इंग्रजी मराठी. उमेदवाराचे MA इंग्रजी मराठी या विषयामध्ये झालेले असावे. किमान 50% गुण प्राप्त असावे. BEd/MSc अनिवार्य. तर या ठिकाणी मित्रांनो, अनुक्रमांक 1 मध्ये उच्च माध्यमिक शिक्षण सेवकाचे 1 पद भरण्यात येत आहे. विषय व इयत्ता कला शाखेकरिता, वर्ग 11वी ते 12वी करता शिक्षक नेमण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता आहे MA इंग्रजी मराठी. इंग्रजी मराठी विषयामध्ये MA. किमान इंग्रजी मराठी विषयामध्ये MA मध्ये 50% गुण. त्याचबरोबर BEd आणि MSc अनिवार्य. MSc कंपल्सरी. संवर्ग खुला. वेतन मानधन शासन नियमानुसार. त्यानंतर आहे अनुक्रमांक 2 पद किंवा पदाचे नाव प्राथमिक शिक्षण सेवक. प्राथमिक शिक्षण सेवक नेमण्यात येत आहे. 1 जागा भरण्यात येत आहे. विषय व इयत्ता सर्व विषयाकरिता, वर्ग 5वा. शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा शैक्षणिक अर्हता HSC कला, 12th आर्ट, DEd/DTEd, TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 उत्तीर्ण किंवा HSC कला, DEd/DTEd, CTET म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 उत्तीर्ण 60%. तर TET मध्ये 60% उमेदवाराला गुण असणे आवश्यक आहे किंवा CTET मध्ये 60% गुण असणे आवश्यक आहे. MSc अनिवार्य. म्हणजेच या ठिकाणी प्राथमिक शिक्षण सेवक अनुक्रमांक 2 मध्ये 1 जागा भरण्यात येत आहे. सर्व विषय, वर्ग 5वा करिता आणि शैक्षणिक पात्रता आहे 12th आर्ट्स DEd चालेल किंवा 12th आर्ट्स DTEd. त्याचबरोबर TET परीक्षा उत्तीर्ण किंवा पात्र 60% गुणासह किंवा 12th कला DEd किंवा 12th कला DTEd. CTET परीक्षा उत्तीर्ण किंवा पात्र 60% गुणासह, सोबतच MSc कंपल्सरी किंवा अनिवार्य. संवर्ग जातीचा प्रवर्ग खुला. ओपनमधून जागा भरण्यात येत आहे. ओपन प्रवर्गातून, खुल्या प्रवर्गातून. वेतन मानधन शासन नियमानुसार. त्यानंतर आहे अनुक्रमांक 3 पद किंवा पदाचे नाव प्राथमिक शिक्षण सेवक. 1 जागा. विषय व इयत्ता सर्व विषय, वर्ग 5वा करिता. शैक्षणिक पात्रता HSC विज्ञान DEd, 12th सायन्स DEd किंवा 12th सायन्स DTEd. TET पेपर 1 परीक्षा पास किंवा उत्तीर्ण किंवा पात्र 60% गुणासह किंवा CTET 60% गुणासह परीक्षा उत्तीर्ण. MSc अनिवार्य. म्हणजेच या ठिकाणी 12th सायन्स DEd किंवा 12th सायन्स DTEd. TET पेपर 1 परीक्षा उत्तीर्ण किंवा पात्र 60% गुणासह सोबतच MSc अनिवार्य किंवा 12th सायन्स DEd/DTEd. CTET परीक्षा पात्र किंवा उत्तीर्ण 60% गुणासह सोबतच MSc अनिवार्य. संवर्ग खुला. वेतन/मानधन शासन नियमानुसार. मुलाखत दिनांक व वेळ
अनुक्रमांक 1, अनुक्रमांक 2, अनुक्रमांक 3 यामध्ये दिलेल्या सर्वच पदासाठी मुलाखत व दिनांक व वेळ दिला आहे. दिनांक आहे 18/7/2026 म्हणजेच 18 जुलै 2026 रोज शनिवार किंवा वार शनिवार दुपारी 2 वाजता. तर मुलाखतीचा दिनांक, वार आणि वेळ दिला आहे. मुलाखतीचा दिवस आहे शनिवार आणि दिनांक आहे 18 जुलै 2026 आणि मुलाखतीचा वेळ आहे दुपारी 2 वाजता. इन्फॉर्मेशन सूचना. टिप 1. संस्था हिंदी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे नियमांच्या अधीन राहून पदे भरण्यात येईल. 2. वरील सर्व पदांच्या नियुक्तीस माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती व माननीय शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्या मान्यतेची अट राहील. तर मुद्दा क्रमांक 1. संस्था हिंदी भाषिक असल्यामुळे, हिंदी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे जे नियम दिले आहे हिंदी भाषिक अल्पसंख्याक संस्थेला अशा नियमांच्या अधीन राहून पदे भरण्यात येईल किंवा पदभरती करण्यात येईल. 2. वरील सर्व पदांच्या नियुक्तीस माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती व माननीय शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्या मान्यतेची अट राहणार आहे. 3. वयोमर्यादा शासन नियमानुसार शासनाने वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे राहील. एज लिमिट वेळोवेळी शासनाने निश्चित केल्याप्रमाणे राहणार आहे. करिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीस विनंती अर्ज, मूळ प्रमाणपत्रे व झेरॉक्स प्रतीसह स्वखर्चाने वर नमूद दिनांकास रामचंद्र भागचंद संस्कृत विद्यालय, शास्त्री चौक, धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती येथे नोंदणीकरिता दिलेल्या वेळेच्या 1 तास अगोदर उपस्थित राहावे. उमेदवारांना सूचना आहे. उमेदवारांनी मुलाखतीला येताना किंवा मुलाखतीला प्रत्यक्ष हजर राहायचे आहे आणि विनंती अर्ज, ॲप्लिकेशन सोबत मूळ प्रमाणपत्रे, ओरिजिनल एज्युकेशनल सर्टिफिकेट्स व त्या ओरिजिनल एज्युकेशनल सर्टिफिकेटच्या झेरॉक्स प्रतीसह उमेदवाराने स्वखर्चाने वर दिलेल्या दिनांकास मुलाखतीचे स्थळ आहे रामचंद भागचंद संस्कृत विद्यालय, शास्त्री चौक, धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती येथे नोंदणीकरिता दिलेल्या वेळेच्या 1 तास अगोदर उपस्थित राहायचे आहे. मुख्याध्यापक / सचिव, शाळा समिती, सेफला हायस्कूल, धामणगाव रेल्वे. जाहिरात क्रमांक 2. शिरपूर एज्युकेशन सोसायटी, शिरपूर डिस्ट्रिक्ट, धुळे. RC पटेल मेन बिल्डिंग अपोजिट टेलिफोन एक्सचेंज, सुभाष कॉलनी, शिरपूर. 425405 डिस्ट्रिक्ट, धुळे, महाराष्ट्र. टेलिफोन नंबर 02563252238 आणि हा ईमेल ॲड्रेस दिला आहे. मित्रांनो, ही जाहिरात धुळे जिल्ह्यातील आहे आणि शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे शिरपूर एज्युकेशन सोसायटी, शिरपूर. ॲड्रेस दिला आहे, टेलिफोन नंबर दिला आहे आणि ईमेल ॲड्रेस दिला आहे. वॉक इन इंटरव्ह्यू, प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाणार आहे. वॉक इन इंटरव्ह्यूज आर अरेंज्ड फॉर फॉलोइंग पोस्ट फॉर नॉन ग्रँटेड सेकंडरी स्कूल्स अँड ज्युनियर कॉलेज रन बाय शिरपूर एज्युकेशन सोसायटी, शिरपूर फॉर द अकॅडमिक इयर 2026 to 2027. शिरपूर एज्युकेशन सोसायटीद्वारा शैक्षणिक सत्र 2026 ते 2027 करिता खालील नॉन ग्रँटेड सेकंडरी स्कूल आणि ज्युनियर कॉलेजकरिता इंटरव्ह्यू अरेंज केला आहे किंवा मुलाखत अरेंज केली आहे. नॉन ग्रँटेड सेकंडरी स्कूल्स अँड ज्युनियर कॉलेजमध्ये रिक्त असलेल्या पदांसाठी. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. सिरियल नंबर 1. पोस्ट, पदाचे नाव, पोस्ट नेम किंवा पदाचा हुद्दा, लेक्चरर्स फॉर ज्युनियर कॉलेज. व्याख्याता ज्युनियर कॉलेज कनिष्ठ महाविद्यालयाकरिता नेमण्यात येत आहे. व्याख्याता कनिष्ठ महाविद्यालय करिता नेमण्यात येत आहे किंवा PGT पोस्ट ग्रॅज्युएट टीचर नेमण्यात येत आहे. क्वालिफिकेशन आहे, शैक्षणिक पात्रता MA B.Ed इंग्लिश, MA इंग्लिश B.Ed ही शैक्षणिक पात्रता आहे. उमेदवाराचे MA मास्टर डिग्री इंग्रजी विषयामध्ये झालेली असावी, सोबतच B.Ed. त्यानंतर सिरियल नंबर 2. पोस्ट, लेक्चरर्स फॉर ज्युनियर कॉलेज PGT. ज्युनियर कॉलेजकरिता व्याख्याता नेमण्यात येत आहे. PGT पोस्ट ग्रॅज्युएट टीचर नेमण्यात येत आहे. क्वालिफिकेशन MA B.Ed डिफेन्स स्टडीज, MA डिफेन्स स्टडीज B.Ed ही शैक्षणिक पात्रता आहे सिरियल नंबर 2 करिता. त्यानंतर सिरियल नंबर 3. पोस्ट, पदाचे नाव, सेकंडरी टीचर्स TGT म्हणजेच ट्रेन ग्रॅज्युएट टीचर नेमण्यात येत आहे किंवा सेकंडरी शिक्षक नेमण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता आहे, क्वालिफिकेशन किंवा शैक्षणिक अर्हता किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन BA B.Ed हिंदी, इंग्लिश अँड संस्कृत. BAला उमेदवारांचे विषय हिंदी, इंग्लिश
आणि संस्कृत असायला पाहिजे, त्याचबरोबर B.Ed. तर ही शैक्षणिक पात्रता आहे. सिरियल नंबर 3 सेकंडरी टीचर्स किंवा TGT टीचर्सकरिता म्हणजेच ट्रेन ग्रॅज्युएट टीचर्सकरिता ही दिलेली शैक्षणिक पात्रता आहे. BA B.Ed हिंदी इंग्लिश अँड संस्कृत. इन्फॉर्मेशन सूचना. काइंडली नोट इंटरेस्टेड एलिजिबल कॅन्डिडेट्स should attend the interview on Sunday, day 5th July 2026 at 9 a.m. along with biodata with earliest passport size photo and original documents at the address mentioned above. उमेदवारांना सूचना आहे, जे कोणी पात्र आणि गुणवत्ताधारक उमेदवार आहे, इच्छुक उमेदवार आहेत, असे उमेदवार मुलाखतीला हजर राहू शकतात. मुलाखतीचा दिवस आहे रविवार आणि मुलाखतीचा दिनांक आहे 5/7/2026 म्हणजेच 5 जुलै 2026. मुलाखतीचा वेळ आहे सकाळी 9 वाजता. उमेदवारांनी सोबत बायोडाटा, त्याचबरोबर नुकतेच काढलेले छायाचित्र आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स म्हणजेच मूळ शैक्षणिक कागदपत्रे सोबत ठेवणे आवश्यक आहे. दिलेल्या ॲड्रेसवरती उमेदवारांनी मुलाखतीकरिता प्रेझेंट राहायचं आहे, वर दिलेल्या ॲड्रेसवरती. त्यानंतर मुद्दा क्रमांक 1 कॅन्डिडेट्स विल बी सिलेक्टेड ऑन द बेसिस ऑफ रिटन टेस्ट अँड इंटरव्ह्यू. उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा आणि मुलाखत या बेसिसवर उमेदवारांची निवड केल्या जाणार आहे. 2 सिरियल नंबर 3 फॉर TGT पोस्ट ट्रेन ग्रॅज्युएट टीचर पोस्टकरिता पे ॲज पर स्केल मिनिमम ₹32,280 इन सेकंडरी सेक्शन. सेकंडरी सेक्शनकरिता TGT ट्रेन ग्रॅज्युएट टीचर या पदासाठी रेम्युनरेशन जे आहे ते ₹32,280 इतके वेतन या पदासाठी दिले जाणार आहे. मिनिमम 7 इयर्स एक्सपिरियन्स इन स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियम स्कूल /CBSE आणि उमेदवारांना कमीत कमी 7 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे, स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियम स्कूलचा किंवा CBSE शाळेचा. डिझर्विंग कॅन्डिडेट्स मे गेट हायर सॅलरी ॲज पर देअर एक्सपिरियन्स अँड मेरिट. अनुभव आणि मेरिटच्या नुसार जे डिझर्विंग कॅन्डिडेट्स आहे यांना उच्चतम सॅलरी, उच्चतम वेतन या ठिकाणी देण्यात येणार आहे, अनुभव आणि मेरिटच्या बेसिसवर. प्रेसिडेंट ऑनरेबल श्री अमरीशभाई R पटेल MLC शिरपूर एज्युकेशन सोसायटी शिरपूर. तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल. आणि हा व्हिडिओ मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा, व्हिडिओला एक लाईक करा. धन्यवाद.